केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पी आणि ओईटी नेमके गेले. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार ह्या लोकांनी केला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी फॉर्म्युला लागू केला आता की पूर्ण चाचणी आणि परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना पी आणि ओईटी मिळणार नाही. सगळ्यात जी पी आणि ओईटी सगळ्यात जास्त भ्रष्ट आहेत. 102 नंबर हे त्याचं उदाहरण आहे धुळ्यात. आणि ज्याने 102 नंबर काढलं ते माझ्या बाजूला बसले आहेत अनिल गोटे. हे खोटं बोलणं थांबवा या महाराष्ट्रामध्ये. सत्यमेव जयते हे आमचं ब्रीदवाक्य आहे. तर काय याचा जरा भान ठेवा. म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांना विश्वासात न घेता त्यांचं सरकार आहे, त्यांचं धोरण आहे आणि त्या भागातले आमदार सगळे त्यांचे आहेत. जावं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारात बसावं, जाऊन नाशिकला जिथे बैठक आहे तिकडे हिंमत असेल तर बसावं ना. आहे का हिंमत? नाराजी कसली व्यक्त करताय? शंडांसारखी नाराजी शंड व्यक्त कर. आणि मर्द असतो आमदार खासदार, तो कृती करतो, कृती करून दाखवतो की मला स्वाभिमान आहे. त्यांना काय उत्तर द्यायचं? कोण पांढऱ्या पायाचे? आम्ही अंधश्रद्धा मानायचंच नाही ना. जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा करतात. तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसं, तुम्ही काय स्व कर्तृत्वावर निवडून आलेला आहात का? नाही, तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, तो वारंवार सांगतो. तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष. बघा हे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे कधी बघा हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही. फार लहान राज्य आहे आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो या लहान राज्यामध्ये. कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात. पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात. त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये. लोकांची कायद्याबाबतची भीती गेल्या 5 वर्षात पूर्ण संपली. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं राज्य पुन्हा इथे आल्यापासून लोकांच्या मनातली कायद्याविषयीचा आदर आणि भीती आणि पोलिसांविषयीचा आदर हा पूर्ण संपलेला. एक लक्षात घ्या, आम्ही काही गुन्हा केला तरी कायद्याचे हात आमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आम्हाला वाचवणारं कोणीतरी आहे किंवा आम्ही पैसे देऊन लाच देऊन आमचा बचाव करू शकतो या भावनेतून लोक अशा प्रकारचे गुन्हे करतायत. आणि ह्या राज्यामध्ये लोकांमध्ये विकृती आणि अमानुषता वाढलेली आहे. कारण राज्यकर्ते अमानुष आणि विकृत झाले. ते ताशेरे एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार. लक्षात घ्या. मी फार जबाबदारीनं बोलतो. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं. 3000 कोटीची लाच एका कंत्राटामध्ये त्याला मिळते. तुम्ही त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करता? कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वत्र पैसे खाता येते आणि त्यातून जे सरकार निर्माण झालंय. ओसाड गावाची पाटील केलेली असं पण मध्यंतरी ते बोलले. हे मंत्री जे कृषी खातं देशात आहे, महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्वाचं. हा जेव्हा देश कृषी प्रधान आहे असं आपण म्हणतो आणि या देशातली 70-75% जनता आजही कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे जेव्हा आपण सांगतो, महाराष्ट्र असेल, पंजाब असेल आणि देश असेल, आणि कृषी खातं ही शिक्षा असं मानलं जातं. त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय बोलावं? मंत्रीच गांभीर्याने ते खातं सांभाळायला तयार नाही आहे. शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना, पनिशमेंट आहे शिक्षण खातं. कृषी खातं ही पनिशमेंट वाटते. मग काय? नगरविकास खातं, महसूल खातं ही मलईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहे. पण जनतेच्या हिताची, राज्याच्या कल्याणाची शिक्षण, कृषी, उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही. आता काय हे तुम्ही मतदान केलंय त्यांना बघायला पाहिजे. आता प्रोसेस याच्यावर राणे टीका केलेली आहे. 20+0 असं होईल. बघा, नारायण राणेला तुम्ही फार किंमत देता, ओव्हर रेटेड आहेत. नारायण राणे हे सुद्धा भाजपचे आश्रितच आहेत ना.
नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत. ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, विसरून गेले. ते 10 वर्ष काँग्रेस पक्षात होते, 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते. मग त्याने स्वतःचा एक पक्ष काढला, तो ते चालवू शकले नाही. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये एक आश्रित म्हणून सगळे जगतात. असे अनेक आश्रित पूर्वीच्या काळात, ब्रिटिश काळामध्ये, मोगलांच्या काळामध्ये बरं ते आश्रित मांडलिक होते ना सगळे. ते स्वतःला राजे मानायचे, पण ते मांडलिक होते, राजे होते. हो, सगळे कुंवरसाहेब होते. ते सगळे कुंवरसाहेब आहेत भाजपचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.